सर नमस्कार. चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ज्यावर फोकस आहे आणि विचारले जाऊ शकतात अशा प्रकारे ज्यांचा पोलीस भरतीचा पेपर आहे 15 तारखेला, त्यासोबत न्यायालय शिपाई भरती असेल, चालक असेल किंवा लिपिक असेल, तुम्हाला चालू घडामोडीचे क्वेश्चन विचारले जातात. अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. जास्त वेळ घेत नाही, लगेच सुरुवात करू. ठीक आहे, चल. पहिला क्वेश्चन तुम्हाला इकडे दिसतोय बघा. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेले आहे? तर चित्ता हा भारतामध्ये नामशेष झाला होता 1952 मध्ये. याचं पुनर्जीवन करण्यासाठी आपण प्रोजेक्ट चित्ता सुरू केलेला आहे आणि नामिबिया या देशातून आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले. तर कुठल्या राष्ट्रीय उद्यानात ठेवले? तर कुनो राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाने आपण हे चित्ते ठेवलेले आहे. आता कुनो राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा तुम्हाला विचारतात कुठं आहे, तर एमपी ला आहे. एमपी म्हणजे मध्य प्रदेशला आहे. गीर राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? काझीरंगा आसामचं आहे. हे सुद्धा तुम्हाला कधी विचार. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील पहिलं नेट झिरो कार्बन उत्सर्जन करणारं गाव कोणतं ठरलेलं आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात असं तुम्हाला विचारलंय. खाली इमेज सुद्धा गावाची दिलेली आहे. ते गाव आहे बेलाग्राम नावाचं. त्या गावाचं नाव आहे बेलाग्राम. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भंडारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, स्पेसिफिक आहे, फोकस असलेलं गाव आहे हे क्वेश्चन सगळे. पोलीस भरतीसाठी विशेष म्हणजे चालू घडामोडीचे जानेवारी बघा, जानेवारी 25 पासून जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस भरती असेल, न्यायालय शिपाई भरती असेल, या सगळ्यांसाठी पीडीएफ स्वरूपात आपल्या ऍप मध्ये देतो फ्री मध्ये. फक्त डाउनलोड करून घ्या, ऍप डाउनलोड करून घ्या. सगळ्यांना फ्री मध्ये तुम्हाला जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 उद्या दुपारी 1 वाजता ही सगळी पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मिळेल. ऍप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, श्री अकॅडमीची. डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी. ओके, चला पुढचा क्वेश्चन. सामाजिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातलं पहिलं जातमुक्त गाव, हा तर प्रश्न 100% येणारे विषय नाही, म्हणून ओळखलं जाणारं ते गाव तुम्हाला देतील. कुठलं गाव हे विचारतील, सौदळा, किंवा ते गाव कोणत्या जिल्ह्यात आहे. ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न. एक तर गाव विचारतील किंवा जिल्हा विचारतील. कुठल्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर. पहिलं नगरचं आता अहिल्यानगर नाव झालेलं आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. तिसरा इकडे दिलेला आहे प्रश्न. कुपोषण निर्मूलनासाठी सुपोषित ग्रामपंचायत अभियान राबवण्यात खालीलपैकी कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर आपलंच राज्य आहे, महाराष्ट्र राज्यानेच देशात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. इकडे इमेज तुम्हाला दिसेल. ओके, चल. टेलिग्रामचा ग्रुप आहे, टेलिग्रामला तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पुढं सुपोषित ग्रामपंचायत अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयामार्फत राबवलं जातं? तर महिला व बाल विकास या मंत्रालयाच्या मार्फत ते राबवलं जातं. पुढचा क्वेश्चन. अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन कामात सुलभता आणण्यासाठी कोणतं एआय आधारित टूल सुरू केलेलं आहे? हे आधारित टूल सुरू केलेलं आहे, तर त्याचं नाव आहे शिक्षा साथी नावाचं हे एआय आधारित टूल्स आहे. इथं तुम्हाला दिसत असेल बघा, टॅब दिलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. नीती आयोगाच्या 2026च्या नवीन कार्यवाहू महिला सीईओ म्हणून नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा, महिला सीईओ झालेल्या आहेत. तर चर्चित व्यक्ती आहे, प्रश्न विचारू शकतात. त्यांचं नाव आहे निधी छिब्बर. आणि पहिल्या कुठल्या होत्या बघा, ज्या अगोदर नियोजन आयोग होतं, टोटल 12 नियोजन पंचवार्षिक योजना झाल्या आहेत. नियोजन आयोग नंतर नीती आयोग आलेला आहे. ठीक आहे, नंतर नीती आयोग आलेला आहे. आणि नीती आयोग कधी आलेला आहे? तर 1 जानेवारी 2015 पासून हा नीती आयोग आला. तर त्यावेळेस नीती आयोगाच्या सुरुवातीच्या पहिल्या सीईओ होत्या महिला सीईओ सिंधुश्री खुल्लर. आणि आता कोण आहेत? तर आहेत निधी छिब्बर. दोन्ही पण लक्षामध्ये ठेवा. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय विज्ञान दिवस, आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करतो हा पण प्रश्न विचारतात. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी. बरं, कोणत्या वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ आपण तो साजरा करतो? 28 फेब्रुवारी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन का बरं साजरा करतो? तर
सी.व्ही. रमन आहेत. या सी.व्ही. रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी रमन इफेक्टचा शोध लावला होता. कुणाचा? रमन इफेक्ट. म्हणून आपण तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो 28 फेब्रुवारी. आणि 2 वर्षाने 1930 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा या रमन इफेक्ट मध्ये मिळालेलं आहे. चल पुढचा क्वेश्चन इकडचा. अत्यंत मजबूत आणि लवचिक अशा ग्राफीन या कार्बन प्रकारासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? या प्रकारचं कार्बन ग्राफिक असतं तर ते राज्य आहे हे केरळ राज्य. कुठलं आहे? पर्याय क्रमांक सी. पुढचा इकडचा. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि संशोधनासाठी भारतातली पहिली क्वांटम व्हॅली कुठे उभारली जात आहे? बंगळूर, हैदराबाद, अमरावती की पुणे? अमरावती. पण महाराष्ट्रातलं अमरावती का? तर ना, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी. इथं तुम्हाला इमेज त्याची दिलेली आहे. पुढचा प्रश्न. जागतिक मृदन दिन कुठला आहे? बघा, जागतिक मृदन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि मृदन कलेचा म्हणजे प्रिंटिंग प्रेस ज्याला म्हणतो त्याचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जागतिक मृदन दिवस कधी असतो? 1 मार्च. आणि त्याचा जनक कोण आहे? तर योहानेस गुटेनबर्ग हे त्याचे जनक आहेत. दोन्ही पण लक्षात ठेवा. ठीक आहे, दिनविशेष मध्ये तुम्हाला विचारता. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ज्याला आपण नाही म्हणतो NHAI मधमाशी कॉरिडॉर उपक्रम जो राबवलाय हा नेमका कशाच्या संदर्भामध्ये आहे? इकडे तुम्हाला मधमाशी दिलेला आहे, इकडे रोड दिलाय, रोडच्या बाजूला काहीतरी दिसतंय. तर महामार्गाच्या कडेला मधमाशी अनुकूल झाडे लावण्यासंदर्भात हा मधमाशी कॉरिडॉर काय उपक्रम आहे. आणि कोणी राबवला हा उपक्रम? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा NHAI एवढं सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. पुढचं बघा. हा फ्री मध्ये, डायरेक्ट फ्री मध्ये तुम्हाला चालू घडामोडी सगळ्या जानेवारी 25 ते डिसेंबर 25 पर्यंत आपल्या ऍप मध्ये मिळतील. ऍप डाउनलोड करून घ्या सगळे. ओके. नुकत्याच इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा कोणाच्या निधनामुळे जाहीर करण्यात आला? इराणने कोणत्या देशावर सायबर लष्करी हल्ल्याचा आरोप केलेला आहे? तर इराणचे जे काय होते अध्यक्ष ते आयतुल्ला खामोनी, आणि त्यांनी अमेरिका आणि इस्रायल यांनी सायबर हल्ला केल्याचा आरोप केलेला आहे. चला पुढचं. वर्षातून 2दा घेता येणार बघा लेना का पावीर नावाचं एक HIV प्रतिबंधक एक इंजेक्शन आहे. हे सर्वात आधी कोणत्या देशाने लॉन्च केलेलं आहे? आणि तुम्ही जर हा प्रश्न वाचला नसेल तर 100% तुम्ही अमेरिका, भारत, दक्षिण आफ्रिका हे पर्याय मारू शकतात पहिले. परंतु ते लक्षात ठेवा, देशाचं नाव आहे झिम्बाब्वे. कुठला देश आहे? झिम्बाब्वे. पुढचं बघा. आता हा पण महत्वाचा आहे, चर्चेतले क्वेश्चन तुम्हाला विचारतात, आपण सहज दुर्लक्ष करतो. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 100 मिलियन म्हणजे 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करणारे पहिले जागतिक नेते. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ठीक आहे, तर कोण आहेत? तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. लक्षामध्ये ठेवा. इकडे हे पण लक्षात ठेवा, फॉलोअर्स किती आहे. फॉलोअर्सचा प्रश्न तुम्हाला विचारतो. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सर्वांना शेअर करा. ओके. प्रहार बघा, प्रहार हे भारताच्या कोणत्या अधिकृत धोरणाचं नाव आहे? आणि तर भारताचं कुठलं धोरण आहे प्रहार? तर दहशतवाद विरोधी धोरण आहे, ज्याला प्रहार म्हणतात. पुढे दिलंय वज्र प्रहार हा संयुक्त युद्ध सराव कोणत्या 2 देशाच्या सैन्य दरम्यान होतो? तर प्रहार काय? तर भारताचं दहशतवाद विरोधी धोरण आहे. आणि वज्र प्रहार हा संयुक्त सराव कोणाचा आहे? भारत आणि अमेरिका या 2 देशाचा हा संयुक्त सराव आहे. पुढं बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? बागलिहार जलविद्युत प्रकल्प दिसतोय ना तुम्हाला? ओके. तर कुठल्या नदीवर आहे? तर चिनाब नावाची नदी आहे. या चिनाब नावाच्या नदीवर हा प्रकल्प बांधण्यात आला. पुढचा हिवाळी ऑलिम्पिक 2026 मिलान कोर्टिना मध्ये इतिहासातील सर्वाधिक 148, लक्षात ठेवा,
148 सुवर्ण पदक जिंकणारा देश कुठला आहे? कुठली स्पर्धा आहे? तर हिवाळी ऑलिम्पिक. कुठला देश आहे? इथं तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही चीन करता, चीन चुकीचं आहे. अमेरिका करताना अमेरिका सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला वाटतं जर्मनी सुद्धा चुकीचं आहे. तर नॉर्वे लक्षात ठेवा. कोणता देश? नॉर्वे. इकडे स्पर्धा हिवाळी दाखवलेली तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न, अटल बिहारी वाजपेयी द इंटरनल स्टेट्समन हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते झालेलं आहे हा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा लागून 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे पार पडणार आहे? तर अटल बिहारी वाजपेयी द इंटरनल स्टेटमेंट हे पुस्तकाचं प्रकाशन करणार आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू. आणि 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा हे कुठं पार पडणार आहे? तर पुणे या ठिकाणी. पण पुण्यामध्ये कुठं? तर वाघोली या ठिकाणी. दोन्ही प्रश्न इथं कव्हर केले. आता काही ऑनलाईन टाईप मध्ये क्वेश्चन घेणं गरजेचं. बघा, महाराष्ट्राचे प्रथम काय आहे? नेट झिरो गाव बेला नावाचं गाव आहे भंडारा या जिल्ह्यामधलं. कार्बन उत्सर्जन आणि शोषण समान संदर्भातलं. जातमुक्त गाव सौंदळा अहिल्यानगर मध्ये सामाजिक एकतेचं पाऊल आहे. सुपोषित ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक या अभियाना संदर्भामध्ये आहे. त्याच्यानंतर या शिक्षा साथी नावाचं ऍप आहे जे अंगणवाडी सेविकांसाठी डिजिटल मदत करण्यासंदर्भात आहे. ग्राफीन धोरण केरळने कार्बन तंत्रज्ञानातलं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्यानंतर क्वांटम व्हॅली अमरावती आंध्र प्रदेश इथे उभारली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण जर पाहिलं असेल तर लेनाका पावेर नावाचं आता झिम्बाब्वेने HIV प्रतिबंधक इंजेक्शन निर्माण केलेलं आहे. प्रहार धोरण हे भारताचं अधिकृत दहशतवाद विरोधी धोरण आहे. आणि वज्र प्रहार भारत आणि अमेरिकेचा हा संयुक्त युद्ध सराव आहे. त्यासोबत तुम्ही न्यायालयाची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, न्यायालय शिपाई भरती तर आपली एक 5000 ऑनलाईन टाईप क्वेश्चन सुरू आहे. ऑनलाईन टाईप क्वेश्चन आहे. त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये 30 सराव पेपर मिळणार आहेत. 30 सराव पेपर. आणि फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. ज्यांना न्यायालयाचं नोट्स प्लस पेपर घ्यायचे असेल 99 रुपये आपल्या नंबरला सेंड करा. किंवा हा व्हिडिओ बघताय तर ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यासोबत ज्यांना न्यायालयाची बॅच जॉईन करायची असेल तर 350 रुपये बॅचची फीस ठेवलेली आहे. फक्त न्यायालय शिपाई भरती बॅच, तर बॅच जॉईन करून घ्या. ओके. वाहन चालकची बॅच, कुठली वाहन चालक? तर न्यायालय वाहन चालकाची बॅच उद्यापासून सुरू होत आहे. त्या बॅच मध्ये साधारणतः ती बॅच सुद्धा आपण 350 रुपयामध्येच ठेवलेली आहे. उद्या ती बॅच सुरू. आणि वाहन चालकाची तुम्हाला PDF परत नोट्स पाहिजे असेल तर 149 रुपयामध्ये ठेवलेली आहे. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला ऍपची लिंक सुद्धा मिळेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. ठीक आहे. आणि उद्याच्याला सुद्धा 100 चालू घडामोडीच्या पोलीस भरती असेल किंवा सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे क्वेश्चन आपण घेऊया. ठीक आहे. थांबतो.